नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कॉम्प्युटर म्हणले की तुमच्या डोळ्यासमोर कीबोर्ड, माऊस, मॉनिटर, स्पीकर आणि CPU हे चित्र डोळ्यासमोर उभं राहतं. कीबोर्ड आणि माऊस हे इनपुट डिव्हाइसेस आहेत आणि मॉनिटर आणि स्पीकर हे आउटपुट डिव्हाइसेस आहेत. हा जो CPU आहे, या CPUची रचना ठोकळाकृतीमध्ये आपण पाहूया. CPU मध्ये अर्थमॅटिक लॉजिक युनिट असतं, नंतर कंट्रोल युनिट असतं आणि मेमरी असते. प्रायमरी मेमरी आपण CPU मध्ये वापरतो किंवा त्याला आपण रॅम म्हणतो आपण. आणि या CPUला आपण इनपुट आणि आउटपुट डिव्हाइसेस जोडतो. इनपुट आपण मागाशी पाहिल्याप्रमाणे कीबोर्ड आणि माऊस जोडतो आणि आउटपुटला आपण मॉनिटर, प्रिंटर किंवा स्पीकर जोडतो. इनपुटला माईक सुद्धा आपण जोडतो. हे झाले CPUची रचना. म्हणजे CPUला इनपुट आपण देतो आणि आउटपुट घेतो CPUमधून. CPUमध्ये अर्थमॅटिक लॉजिक युनिट असतं, कंट्रोल युनिट असतं आणि मेमरी असते. कॉम्प्युटरची ब्लॉक डायग्राम जर का तुम्ही पाहिली तर त्याच्यामध्ये यामध्ये आपल्याला हा जो पोर्शन दिसतो आहे हा CPUचा आहे, सेंट्रल प्रोसेस युनिट. आणि याच्यामध्ये कंट्रोल युनिट आहे, अर्थमॅटिक लॉजिक युनिट आहे, नंतर मेमरी आहे, प्रायमरी मेमरी आहे आणि ऑक्झिलरी मेमरी आपण बाहेरून जोडतो. म्हणजे पेन ड्राईव्ह जोडतो, हार्ड डिस्क जोडतो किंवा CD ड्राईव्ह जोडतो. त्याला आपण काय म्हणतो, ऑक्झिलरी स्टोरेज म्हणतो आपण. म्हणजे एक्सटर्नल आपण जे जोडतो त्याला आपण काय म्हणतो, ऑक्झिलरी स्टोरेज म्हणतो. त्याला इनपुट जे आहे ते इनपुटमध्ये काय काय येते तर इनपुटमध्ये कीबोर्ड आहे, माऊस आहे, माईक आहे. आउटपुटमध्ये काय येतं आहे, आउटपुटमध्ये मॉनिटर आहे, प्रिंटर आहे, स्पीकर आहे. स्पीकरमधून आपण आवाज घेतो, येणारा आउटपुटचा आवाज, व्हिडिओचा आवाज. हे झाले कॉम्प्युटरची ब्लॉक डायग्राम झाली. आपण कॉम्प्युटरमध्ये डाटा स्टोअर करतो. जर कॉम्प्युटरची जर का डायग्राम पाहिली आपण तर त्यामध्ये काय करतो आपण, डाटा स्टोअर करतो. कॉम्प्युटरमध्ये काय करतो, डाटा स्टोअर करतो. तो डाटा स्टोअर करताना आपण 1 आणि 0 या दोन अंकांचाच आपण वापर करतो, बायनरी अंकांचाच वापर करतो. मेमरीमध्ये आपण काय करतो, डाटा स्टोअर करतो. मेमरीमध्ये प्रोग्राम आणि डाटा दोन्ही असतो. तर याच्यामध्ये कॉम्प्युटरला जी भाषा कळते ती फक्त 1 आणि 0ची भाषा कळते. म्हणजे कॉम्प्युटरमध्ये फक्त 1 आणि 0च्या स्वरूपात आपण माहिती मेमरीमध्ये स्टोअर करतो. मेमरीमध्ये आपण प्रोग्राम आणि डाटा दोन्ही स्टोअर करतो. कॉम्प्युटर जर का 1 आणि 0ची भाषा कळते म्हणजे फक्त त्याला 1 आणि 0 कळतं, त्याला दुसरी कोणती लँग्वेज कळत नाही. 1 आणि 0 म्हणजे बायनर नंबर आले. 1 आणि 0 म्हणजे बायनर नंबर आले. डेसिमल नंबर समजत नाहीत किंवा अल्फाबेट नंबर समजत नाही. ABCD अल्फाबेट्स समजत नाहीत त्याला फक्त 1 आणि 0 समजतं. मग 1 आणि 0च्या स्वरूपात त्याला आपण इनपुट देतो, 1 आणि 0च्या स्वरूपात आपण आउटपुट घेतो आणि त्याच्यामध्ये जे माहिती साठवतो, माहिती म्हणजे आपली जी काय इन्फॉर्मेशन असेल, डाटा त्याला म्हणतो. माहितीला आपण काय म्हणतो, डाटा म्हणतो. नंतर फोटो, व्हिडिओ, ऑडिओ, नंतर प्रोग्राम, हे सर्वचे सर्व जी काय आहे इन्फॉर्मेशन ती सर्वच्या सर्व 1 आणि 0च्या स्वरूपात आपण साठवतो. 1 आणि 0च्या स्वरूपात जर का आपण हे साठवत असलो तर हा नुसतं 1 आणि 0चे साइन कसं काय आपण साठवतो, तर आपल्याला डेसिमल नंबर आपल्याला वापरता येत नाही, त्याला डेसिमल नंबर समजत नाहीत. मग डेसिमल नंबरच्या ऐवजी आपण त्याला बायनर नंबर्स देतो. बायनरी नंबर्स हे 0 आणि 1 याच स्वरूपात आहेत. म्हणजे त्याचे दोनच नंबर आहेत त्याच्यामध्ये, बेसिक नंबर 0 आणि 1. कॉम्प्युटरला किंवा मायक्रोप्रोसेसरला फक्त 0 आणि 1च समजतं. 0 आणि 1च समजतं, त्यामुळे आपण बायनर नंबर्स वापरतो. ते बायनर नंबर्स देताना ते 4 डिजिटमध्ये दिलेले आहेत. कारण की डेसिमल नंबर 0 ते 9 आहे. डेसिमल नंबर किती आहे, 0 ते 9 आहे. आणि जर का 9 अंक जर का आपल्याला तयार करायचा असेल तर बायनरीचे 4 बिट्स वापरावे लागतात. 4 बिट्स वापरल्यामुळं आपल्याला 9 नंबर तयार करतो तो. म्हणजे फर्स्ट बीटला 1 म्हणतो, दुसऱ्या बीटला आपण 2 म्हणतो, तिसऱ्या बीटला 4 म्हणतो आणि चौथ्या बीटला 8 हा व्हॅल्यू आहे. जर का हे 8 आणि 1 हे 9 अंक तयार झाला. 1001 म्हणजे हा 9 डेसिमल अंक तयार झाला आणि बायनर नंबर हा 1001 झाला. हा 4 बीट बायनर नंबर झाला. हा काय झाला, 4 बीट बायनर नंबर. म्हणजे
डेसिमल नंबर तयार करण्यासाठी आपल्याला बायनरीचे 4 बिट्स लागतात, 4 बिट्स लागतात. 4 बिटचा वापर करून आपण काय करू शकतो, नंबर तयार करू शकतो. परंतु ह्या 4 बिटचा जर का विचार केला तर ह्या 4 बिटचे व्हेरिएशन्स 16 आहेत. 4 बिटचे व्हेरिएशन्स किती आहेत, 16 आहेत. 0 ते 9 हे व्हेरिएशन्स झाले, कॉम्बिनेशन झाले. म्हणजे 0 आणि 1चं कॉम्बिनेशन किती झाले, 10 कॉम्बिनेशन झाले. हे 0 0 0 0 0 1 असे कॉम्बिनेशन किती झाले, 10 कॉम्बिनेशन झाले. पुढचे कॉम्बिनेशन्स आहेत, एकूण 16 कॉम्बिनेशन आहेत. पण ह्या पुढच्या जे कॉम्बिनेशन आहे 1 0 1 0 हे तो 10 अंक आहे. या 10 अंकाला डेसिमलचा बेसिक नंबर नाही आहे. म्हणजे ह्या अंकाला रिप्रेझेंट करणारा डेसिमल नंबर नाही आहे. या अंकाला रिप्रेझेंट करणारा डेसिमल नंबर मिळवण्यासाठी आपण काय केलं, आपण या हेक्साडेसिमल नंबरचा वापर केला. म्हणजे ह्या 1010 म्हणजेच ए म्हणजेच डेसिमलमध्ये आपण काय म्हणतो, 10 म्हणतो. नॅचरल नंबरमध्ये आपण काय म्हणतो, 10 म्हणतो. हे डेसिमल नंबर म्हणजेच काय, नॅचरल नंबर. नॅचरल नंबरमध्ये आपण काय म्हणतो, 10 म्हणतो. म्हणजे 1010 याला आपण काय हेक्साडेसिमलमध्ये म्हणतो, ए म्हणतो. आणि डेसिमलमध्ये आपण त्याला काय म्हणतो, 10 म्हणतो. म्हणजे एक सिंगल डिजिटमध्ये, हेक्साडेसिमलमध्ये या सर्व काय बेसिक नंबर आहेत. म्हणजे 16 बेसिक नंबर आहेत. हेक्साडेसिमलमध्ये किती नंबर आहेत, 16 बेसिक नंबर आहेत. आणि 16च्या 16 बेसिक नंबर या बायनरीच्या 4 बिटच्या सर्व व्हेरिएशन्सला काय करतो, कॉम्बिनेशन्सला, म्हणजे जे सर 0-1चे जे कॉम्बिनेशन आहेत किती आहेत, 4 बिटमध्ये 16 कॉम्बिनेशन्स होतात. आणि 16 कॉम्बिनेशनला रिप्रेझेंट कोण करतायत, हे हेक्साडेसिमल नंबर करतायत. आणि प्रत्येक कॉम्बिनेशनला एक स्पेसिफिक नंबर आहे, जे बेसिक नंबर आहेत. तसं डेसिमलमध्ये प्रत्येक कॉम्बिनेशनला बेसिक नंबर नाही आहे, 10पर्यंतच बेसिक नंबर आहेत. पुढचे 10 11 12 13 14 म्हणजे 10 11 12 13 14 15 ह्या नंबरला, म्हणजे या नंबरला आपल्या काही नाही आहेत, बेसिक नंबर नाही डेसिमलचे. मग आपण त्यासाठी कुठले वापरणार आहोत, हेक्साडेसिमल नंबर वापरणार आहोत. आणि हेक्साडेसिमल नंबरचे बेसिक नंबर सर्व आपण वापरणार. त्यामुळे काय झालेलं आहे, तर एक डिजिट आपण वापरणार आहे. म्हणजे ह्या 4 बिटसाठी, 4 बिट बायनरी नंबरसाठी फक्त हेक्साडेसिमलची एक डिजिट वापरणार आहे. म्हणजे एक डिजिटचा नंबर घेऊन आपण ह्या 16 व्हेरिएशन्स आपण त्याचे रिप्रेझेंट करू शकतो, म्हणजे ते दर्शवू शकतो. हे झालं बायनरी नंबर 4 बिटमध्ये का वापरला. 4 बिटमध्ये का वापरला, तर आपल्याला जर का 9 अंक तयार करायचा असेल तर आपल्याला 4 बिट्स लागतात. 4 बिटच्या सर्व व्हेरिएशनसाठी आपल्याला हा एफ म्हणजे काय, एफ म्हणजे 15 नंबर म्हणजे 1 1 1 1 हा झाला 15 नंबर. सर्व व्हेरिएशन्स हा एफपर्यंत येतात. म्हणजे 0 ते 16 15 0 ते 15 डेसिमलमध्ये जर का विचार केला आपण तर काय 0 ते 15 अंक म्हणजे बेसिक नंबर, म्हणजे 16 बेसिक नंबर ह्या हेक्साडेसिमलमध्ये आहेत. हे झालं हेक्साडेसिमलचं नंबर झाले. आता हे हेक्साडेसिमल नंबर आपण मायक्रोप्रोसेसरला किंवा कॉम्प्युटरला इन्स्ट्रक्शन देण्यासाठी वापरणार आहोत. मायक्रोप्रोसेसरला किंवा कॉम्प्युटरला आपण हेक्साडेसिमल नंबर देणार आहोत. आता हे हेक्साडेसिमल नंबर का वापरणार आहोत आपण, तर आता हे बायनरी नंबर 4 बिटचे आहेत. आपण समजा 5 घेतला, डेसिमलमध्ये आपण 5 म्हटलं तर 0 1 0 1 आहे. आणि 7 अंक घेतला, 0 1 1 1 घेतला आपण, तर हे 2 बायनरी अंकांची बेरीज आपण केली तर आपल्याला काय मिळतं आहे, 5 आणि 7 12 12 म्हणजेच काय 1 + 1 0 सम आली, कॅरी 1 आला. 1 + 1 0 सम आली, कॅरी 1 आला. 1 + 1 + 1 म्हणजे 1 1 आला, म्हणजेच सम 1 आली आणि कॅरी 1 आला. म्हणजे उत्तर काय आलं आपलं 1 1 0 1 आलं. परंतु तुम्ही जर का डेसिमल नंबरमध्ये जर का बघितलं तर हे व्हेरिएशन म्हणजेच हे कॉम्बिनेशन या डेसिमल नंबरमध्ये नाही आहे. डेसिमल नंबरमध्ये कॉम्बिनेशन कुठे येत नाही. ते हे जे कॉम्बिनेशन आहे हा 1 1 0 0 हे कॉम्बिनेशन आहे. हे कॉम्बिनेशन आपल्याला जर का रिप्रेझेंट करायचं असेल तर आपल्याकडे डेसिमल नंबर नाही आहे. मग हा डेसिमल नंबर नसल्यामुळे आपण यासाठी त्याच्याऐवजी आपण कोणता नंबर वापरणार आहोत, हेक्साडेसिमल नंबर वापरणार आहोत. म्हणजे हा 12 अंक रिप्रेझेंट करण्यासाठी म्हणजे 1 0 1 1 0 0 म्हणजे 12 अंक डेसिमल नंबर 12 अंक रिप्रेझेंट करण्यासाठी आपण कुठला वापरणार आहे, सी अंक वापरणार आहे हेक्साडेसिमलमधला. डेसिमलमध्ये आपण 12 म्हणतो, हेक्साडेसिमलमध्ये सी म्हणतो आणि बायनरीमध्ये 1 1 0 0 म्हणतो. म्हणजे प्रत्येक व्हेरिएशन रिप्रेझेंट करता येतं. आणि हे जर का कॉम्प्युटरला आपण जर का किंवा मायक्रोप्रोसेसरला आपण जर का डेसिमल नंबरमध्ये कोडिंग केलं तर त्याला 1 1 0 1चं रिप्रेझेंट मिळणार नाही आणि आपलं
कॉम्प्युटर्स आपल्याला जे आउटपुट देणार आहे ते देऊ शकणार नाही. म्हणून मायक्रोप्रोसेसरला किंवा कॉम्प्युटरला इनपुट देताना किंवा आउटपुट घेताना आपण हेक्साडेसिमल नंबरचा वापर करणार आहे. हेक्साडेसिमल नंबरचा वापर करणार आहे हे झालं हेक्साडेसिमल नंबरचं एक वैशिष्ट्य झालं. का हेक्साडेसिमल नंबर वापरणार आहे, 4 बिट बायनरी नंबर का वापरणार आहे ते पाहिलं. आता हे जे हेक्साडेसिमल नंबर आहे, हेक्साडेसिमल नंबरच का वापरायचे, तर आपल्याला मायक्रोप्रोसेसरमध्ये प्रोग्राम किंवा डाटा आपण जो स्टोअर करणार आहोत, डाटा जो स्टोअर करणार आहोत ते ॲड्रेस आहेत. ते ॲड्रेसची 4 डिजिट जर का ॲड्रेस असेल आणि 4 डिजिट जर का ॲड्रेस आपल्याला घ्यायचा असेल आणि आपल्याला जर का त्याच्यामध्ये माहिती साठवायची असेल तर 00 पासून जर का आपण डेसिमल नंबर वापरले तर 00 पासून आपण जर का सुरुवात केली तर शेवटचा अंक काय, शेवटचा अंक 9999 होईल. आणि जर का आपण हेक्साडेसिमल नंबर वापरले तर मॅक्झिमम अंक म्हणजे एक 4 बिटमध्ये किंवा 4 डिजिटमध्ये हेक्साडेसिमल नंबर वापरला तर FFF येईल, मॅक्झिमम नंबर. म्हणजे मोठात मोठा अंक 4 डिजिटमधला हेक्साडेसिमलचा FFF आहे. जसं आपण डेसिमलमध्ये सर्वात मोठा नंबर आहे तो 9 आहे, 9 नंबरचा आपण काय केलं घेतला आणि 9 नंबर 9999 घेतला तर सर्वात मोठा अंक होता आहे. तसं हेक्साडेसिमलमध्ये सर्वात मोठा अंक 4 डिजिटमध्ये FFFF आहे. हा जो मोठा अंक आहे, हा मोठा अंक जर का विचारात घेतला आपण तर डेसिमलमध्ये आपण जर का तुलना केली आहे सर्व अंकांची तर बायनरीचा जर का मोठा अंक घेतला 4 डिजिटमधला तर 1111 म्हणजे 15 होतं आहे. डेसिमलमधला 4 डिजिटमधला अंक घेतला तर 9999 होतं आहे. पण तोच जर का हेक्साडेसिमलमधला 4 अंकी नंबर घेतला आपण FFF मॅक्झिमम तर तो 65,535 होत आहे. म्हणजे डेसिमल नंबर वापरून 9999 लोकेशनच आपण काय करतो स्टोअर करू शकू. परंतु हेक्साडेसिमल नंबरचा जर का आपण वापर केला तर 4 डिजिटमध्येच आपण 65,535 लोकेशन्स क्रिएट करू शकू. म्हणजे कमी डिजिटमध्ये आपण जास्त लोकेशन क्रिएट करू शकू आणि जास्त माहिती आपण साठवू शकू. म्हणून या कारणासाठी सुद्धा आपण हेक्साडेसिमल नंबरचा वापर करणार आहोत. आता 2 कारणं सांगितली मी तुम्हाला. हेक्साडेसिमल नंबर आपण का वापरतो तर बायनरी नंबरचं प्रत्येक अंक, प्रत्येक व्हेरिएशन कॉम्बिनेशन रिप्रेझेंट कोण करतोय तर हेक्साडेसिमल नंबर रिप्रेझेंट करतोय. म्हणून हेक्साडेसिमल नंबर वापरतोय आपण. आणि हेक्साडेसिमल नंबर हा सर्वात जास्त मोठा अंक आहे. कमी डिजिटमध्ये जास्त संख्या आपल्याला व्हेरिएशन्स आपल्याला देतो. म्हणून हेक्साडेसिमल नंबर आपण मायक्रोप्रोसेसरला किंवा कॉम्प्युटरला इनपुट देण्यासाठी आणि आउटपुट घेण्यासाठी वापरणार आहोत. आता प्रत्यक्षात जर का पाहिलं तर कॉम्प्युटरला 1 आणि 0च कळत. 1 बीट म्हणजे 0 आणि 1, 4 बीट म्हणजे 4 बीट म्हणजे 4 डिजिटला आपण काय म्हणतो 4 बीट म्हणतो. मग अशा आपण पाहिलं आहे 4 डिजिट्स आहेत, बायनरीचे 4 डिजिट, त्याला आपण काय बीट, एक नंबरला काय म्हटलंय 1 बीट म्हटलंय, 2 अंक असतील तर 2 बीट म्हटलंय, 3 अंक असतील तर 3 बीट म्हटलंय आणि 4 अंक असतील 4 बीट. म्हणजे 4 अंकी संख्या असेल बायनरी तर आपण त्याला 4 बीट म्हणतो, त्याला 1 निबल असं सुद्धा म्हणतात. आता हे 2 निबलचं मिळून काय होतं 8 बीट होतं. म्हणजे बायनरीचे किती अंक असतात 8 अंक असतात. आता 8 बीट नंबर बायनरी आणि 16 बीट नंबर. 8 बीट बरं म्हणजे काय तर बायनरीचे डिजिट्स किती असतात 8 असतात, त्याला आपण काय म्हणतो 8 बीट नंबर. आणि 16 बीट नंबर म्हणजे काय तर बायनरीचे 16 बीट्स असतात. हे 4, हे 4, हे 4 आणि हे 4. म्हणजे हे 4 आहेत आणि हे 4 आहेत, हे 4 आहेत आणि हे 4 आहेत. असे एकूण किती झाले 4 4 4 4 चौक 16 बीट्स झाले. म्हणजे बायनरीमध्ये 16 बीट्स वापरले तर आपण काय म्हणतो 16 बीटचा नंबर म्हणतो. म्हणजे 8 बीट म्हणजे काय, 16 बीट म्हणजे काय तुमच्या लक्षात आलं. आता प्रत्यक्षात ज्यावेळेस आपण कॉम्प्युटरला ज्यावेळेस इन्स्ट्रक्शन देतो त्यावेळेस ती कशाच्या स्वरूपात देतो 1 आणि 0च्या स्वरूपात देतो. म्हणजे आपण त्याला बायनरी नंबर्स देतो. परंतु मी मागाशी म्हटलं की आपण त्या कॉम्प्युटरला आपण देताना इनपुट हेक्साडेसिमलमध्ये देतो. कशाच्या स्वरूपात देतो तर हेक्साडेसिमलच्या नंबरच्या स्वरूपात देतो. पण हेक्साडेसिमलच्या नंबरच्या स्वरूपात न देता म्हणजे प्रत्यक्ष आपण हेक्साडेसिमल न देता त्या हेक्साडेसिमल नंबरचा 4 बीटमध्ये रूपांतर करून आपण
कॉम्प्युटरला देतो. म्हणजे जर का हा आपण 03 हेक्साडेसिमल नंबर दिला आपण कॉम्प्युटरला किंवा प्रोसेसरला, तर तो 03 नंबर कसा रिप्रेझेंट करतो आपण प्रोसेसरला देतो, तर 000 म्हणजे हे 0 लिहिण्यासाठी आपण किती बीट वापरले, 4 बीट वापरले, आणि हे 3 देण्यासाठी आपण हे पुढचे 4 बीट वापरले. हे पुढचे 4 बीट आपण कशासाठी वापरले, तर ह्या 3 साठी वापरले. निळ्या रंगाने मी मुद्दाम निळा आणि लाल रंग घेतलेला आहे, म्हणजे पटकन चटकन लक्षात यावं म्हणून. ह्याच्यात निळ्या रंगाने जे दाखवलेले आहेत हे 3चे रिप्रेझेंट आहेत, आणि 00चे प्रेझेंट दर्शवणारे हे 000 लाल रंगाने दाखवले आहेत. म्हणजे 0 आणि 3 द्यायचा असेल तर 4 वेळा 0 देतोय, म्हणजे 0 लिहिताना सुद्धा आपण 4 बीट्सचा वापर करणार आहोत, आणि 3 लिहिताना सुद्धा आपण 4 बीटचा वापर करणार आहोत. म्हणजे 8 बीटमध्ये आपण त्याला डाटा देणार आहोत. 03 म्हणजे ह्याला काय म्हटलेलं आहे, 8 बीट. हेक्साडेसिमल नंबर जरी असला हा, तर हा किती बीटचा नंबर आहे, बायनरीमध्ये तो किती बीटचा होणार आहे, तर 8 बीटमध्ये होणार आहे. तसंच हा 00 जरी आपण द्यायचा झाला तर त्याला आपण 8 बीटमध्येच नंबर देणार आहोत. फक्त एक 0 देणार नव्हतं आपण त्याला काय देणार आहोत, या 0साठी 4 बायनरी बीट्स वापरलो आहोत, आणि या 0साठी आपण हे 4 बीट्स. म्हणजे एकूण किती बीट्स वापरलेत, 8 बीट वापरलेत, परंतु ते 8 बीटचे व्हॅल्यू काय आहे, 0 आहे. 00000 आहे. म्हणजे हा सुद्धा नंबर जो आहे हा काय आहे, हा नंबर सुद्धा 8 बीट आहे. हा दुसरा नंबर आहे तो हा 45 जो आहे 45, हा सुद्धा 8 बीट नंबर आहे. हा 8 बीट नंबर रिप्रेझेंट करणारा 00100 हे 4 दर्शवतो, आणि 5 काय दाखवतो, 0101 दर्शवतो. म्हणजे हा जो नंबर झाला हा काय झाला, 8 बीट नंबर झाला. म्हणजे आपण 45 दिलं, म्हणजे हेक्साडेसिमलमध्ये आपण जर प्रोग्राम लिहिला तर तो देताना मात्र आपण कसा देणार आहोत, तर 8 बीटमध्ये देणार आहोत. म्हणजे बायनरीच्या एका डिजिटसाठी आपण 4 बीट वापरणार आहोत, आणि 2 हेक्साडेसिमल नंबरचं रूपांतर आपण बायनरी नंबरमध्ये केलं तर किती होणार आहे, तर 8 बीटमध्ये होणार आहे. तेच जर का आपण 4 जर का या ठिकाणी आपण बीट्स वापरल्या, 4 डिजिटचा जर का हेक्साडेसिमल नंबर वापरला, तर ह्या 4 डिजिटच्या हेक्साडेसिमल नंबरचं कन्व्हर्जन आपण बायनरीमध्ये केलं तर 16 बीट्समध्ये होणार आहे. म्हणजे प्रत्येक नंबरसाठी 4 बीट वापरणार, म्हणजे 4 चौक 16 बीट्स बायनर नंबर होणार आहे. म्हणजे हा बायनर नंबर आपण प्रोसेसरला देणार आहोत, मायक्रो प्रोसेसरला देणार आहोत, किंवा कॉम्प्युटरला इनपुट म्हणून देणार आहोत. म्हणजे हे झालं आपण हेक्साडेसिमल जरी नंबर वापरत असेल ते आपल्याला कशामध्ये स्वरूपात देणार आहोत, बायनरी नंबरच्या स्वरूपात आपण त्याला इनपुट देणार आहोत, किंवा त्याच्यामधून आउटपुट बायनरी नंबरच्या स्वरूपातच आपल्याला आउटपुट मिळणार आहे. आता कॉम्प्युटरला जी भाषा कळते ती फक्त कुठली कळते, 1-0ची भाषा कळते. कॉम्प्युटरला जी भाषा समजते ती फक्त 1-0ची भाषा समजते. त्याला दुसरे कुठले अंक करत नाही, हेक्साडेसिमल अंक सुद्धा त्याला समजत नाही, किंवा डेसिमल अंक समजत नाही, किंवा अल्फाबेटसुद्धा समजत नाही, ABCD सुद्धा समजत नाही. त्याला फक्त 0 आणि 1च स्वरूप समजतं. त्या लँग्वेजला आपण काय म्हणतो, लो लेवल लँग्वेज म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण, लो लेवल. 0 आणि 1च्या स्वरूपात आपण जे इनपुट देतो त्याला काय म्हणतो, लो लेवल लँग्वेज म्हणतो. जे आपण हे कोडिंग देतो आहे, ऑफ कोड देतोय, किंवा मशीन कोड म्हणतो आपण त्याला, किंवा बायनरी नंबर देतो, बायनरी लँग्वेजमध्ये आपण काय देतो, त्याला इनपुट देतो. 1 आणि 0च्या स्वरूपात त्याला इनपुट देतोय, त्याला आपण काय म्हणतोय, बायनरी इनपुट देतोय आपण त्याला. 1 आणि 0च फक्त त्या कॉम्प्युटरला किंवा प्रोसेसरला समजतं आहे. म्हणजे 1 आणि 0 जर का त्या कॉम्प्युटरला प्रोसेसरला समजत असेल तर त्या लँग्वेजला आपण काय म्हणतो, लो लेवल लँग्वेज म्हणतो. LLL म्हणजेच काय, लो लेवल लँग्वेज म्हणतो. त्या लो लेवल लँग्वेजच्या कोडला आपण काय म्हणतो, मशीन कोड म्हणतो, ऑफ कोड म्हणतो, किंवा बायनरी लँग्वेज म्हणतो आपण. 8 बीटमध्ये आपण त्याला इनपुट देतो, त्याला आपण ऑफ कोड सुद्धा असं म्हणतो. दुसरी लँग्वेज जी आहे, जी आपण मायक्रो प्रोसेसरला 8085ला आपण प्रोग्रामिंग करण्यासाठी जो वापरतो, ती जी लँग्वेज आहे त्याला मशीन लँग्वेज म्हणतो, किंवा असेंब्ली लँग्वेज म्हणतो. मशीन लँग्वेज किंवा असेंब्ली लँग्वेज म्हणतो. असेंब्ली लँग्वेजमध्ये आपण जे वापरतो, ॲड बी म्हणतो, सबस्ट्रॅक्ट बी म्हणतो, लोड ॲक्युम्युलेटर म्हणतो, स्टोअर ॲक्युम्युलेटर म्हणतो, स्टोअर ॲक्युम्युलेटर डाटा म्हणतो आपण. हे जे म्हणतो आपण हे मशीन लँग्वेजमध्ये म्हणतो, परंतु ही लँग्वेज मायक्रो प्रोसेसरला किंवा कॉम्प्युटरला समजत नाही. ती
लँग्वेज मायक्रोप्रोसेसरला किंवा कॉम्प्युटरला समजण्यासाठी आपण कोणती लँग्वेज, ह्या लँग्वेजचं रूपांतर आपण कशामध्ये करणार आहोत, लो लेवल लँग्वेज करणार आहोत आणि ती लो लेवल लँग्वेज आपण त्या प्रोसेसरला इनपुट म्हणून देणार आहोत. मग हे कन्व्हर्जन करण्यासाठी जो प्रोग्राम वापरला जातो त्याला काय म्हणतो आपण, असेंब्लर प्रोग्राम म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो, असेंब्लर प्रोग्राम. म्हणजे असेंब्लर प्रोग्रामचा वापर करून आपण काय करतो, लो लेवल लँग्वेजमध्ये रूपांतर करतो आणि ते प्रोग्राम आपण प्रोसेसरला किंवा कॉम्प्युटरला देतो. तिसरी जी लँग्वेज आहे ती हाय लेवल लँग्वेज आहे. म्हणजे लँग्वेजचे प्रकार 3 आहेत. एक लो लेवल लँग्वेज जे आपण बायनरी स्वरूपात देतो, असेंब्ली लँग्वेज किंवा मशीन लँग्वेज आणि हाय लेवल लँग्वेज. हाय लेवल लँग्वेज म्हणजे आपल्याला समजेल या भाषेत आपल्या लँग्वेज आहेत. म्हणजे दोन्ही ज्या भाषा लँग्वेज आहेत, मशीन लँग्वेज आणि हाय लेवल लँग्वेज, हे आपल्याला समजतात. आपण ते लिहू शकतो, आपण सहजरित्या टाईप करू शकतो, लिहू शकतो. ते हाय लेवल लँग्वेजचे प्रकार कोणते आहेत तर C++, जावा, व्हिज्युअल बेसिक, .NET या विविध प्रकारच्या लँग्वेज आहेत. त्या लँग्वेजला आपण काय म्हणतो, हाय लेवलच्या लँग्वेज म्हणतो. पण हाय लेवलची लँग्वेज प्रोसेसरला समजत नाही आणि कॉम्प्युटर समजत. जसे मशीन लँग्वेजसुद्धा कॉम्प्युटरला समजत नाही. ते कन्वर्ट करण्यासाठी आपण असेंब्लर प्रोग्राम वापरतो. ते असेंब्लर प्रोग्रामनं काय केलं जातं, मशीन लेवलचं लँग्वेजचं लो लेवल लँग्वेजमध्ये रूपांतर केलं जातं. तसंच हाय लेवल लँग्वेजचं रूपांतर करण्यासाठी कंपायलर वापरतो. हाय लेवल लँग्वेजचं रूपांतर करण्यासाठी काय वापरतो आपण, कंपायलर वापरतो. आणि तो कंपायलरनं काय करतो आपण, त्या लँग्वेजचं रूपांतर बायनरी नंबर्समध्ये किंवा ऑफकोडमध्ये केलं जातं आणि ते ऑफकोड आपण प्रोसेसरला देतो किंवा कॉम्प्युटरला देतो. म्हणजे कॉम्प्युटर किंवा प्रोसेसरला फक्त 1 आणि 0ची भाषा कळते आणि तो आपण लिहिलेला प्रोग्राम समजण्यासाठी कंपायलर किंवा असेंब्लरचा वापर करून आपण परत लो लेवल लँग्वेजमध्ये रूपांतर करून लो लेवल लँग्वेज आपण प्रोसेसरला देतो. म्हणजेच प्रोसेसरमध्ये इनपुट देताना आणि घेताना किंवा कॉम्प्युटरमध्ये इनपुट देताना आणि घेताना आपल्याला फक्त 1 आणि 0चाच वापर करतो. डाटा स्टोअर करण्यासाठी सुद्धा आपण 1 आणि 0चाच वापर करतो. म्हणजेच बायनरी कोडचाच आपण वापर करतो. तुमचं चित्र असू देत, व्हिडिओ असू देत, ऑडिओ असू देत, सर्वचे सर्व जी माहिती आहे ती सर्व 1 आणि 0च्या स्वरूपातच स्टोअर केली जाते. आता मेमरी आता तुमच्या एक लक्षात आलं की प्रोसेसरला 1 आणि 0 समजतं. मग त्याच्यामध्ये जी माहिती साठवली जाते ती 1 आणि 0च्या स्वरूपात साठवली जाते. मेमरीचे प्रकार आहेत. मेमरी म्हणजे आपण डाटा स्टोअर करण्यासाठी वापरले जाणारे मेमरीचे प्रकार आहेत. एक प्रायमरी मेमरी आणि सेकंडरी मेमरी. ज्यावेळी आपण मायक्रोप्रोसेसरचा विचार करणार आहोत, ज्यावेळेस आपण मायक्रोप्रोसेसर 8085 वापरणार आहोत, त्यावेळेस मायक्रोप्रोसेसर 8085 मध्ये आपण प्रायमरी मेमरीचा वापर करणार आहोत. प्रायमरी मेमरी कोणकोणत्या आहेत तर प्रायमरी मेमरी तुम्ही ज्यावेळेस मोबाईल खरेदीला जाता त्यावेळेस तुम्ही काय म्हणता, मोबाईलची रॅम किती आहे. मोबाईल रॅमवरून तुम्ही ज्यावेळेस मोबाईल खरेदी करता त्यावेळेस रॅम किती आहे, प्रोसेसर कोणता आहे, इंटरनल मेमरी किती आहे, एक्सटर्नल मेमरी किती जोडू शकता, हे तुम्ही मोबाईल खरेदी करताना विचार करता. ही जी प्रायमरी मेमरी आहे, ही प्रायमरी मेमरी काय करते तर एखादा प्रोग्राम रन करण्यासाठी मदत करते. टेम्पररी मेमरी आहे. प्रायमरी मेमरीला काय म्हटलं तर टेम्पररी मेमरी आहे. हे टेम्पररी मेमरी कशासाठी वापरली जाते तर ज्यावेळेस प्रोसेसर काम करतो त्यावेळेस प्रोसेसरला काम करण्यासाठी जे रजिस्टर लागतात, मेमरी लागते, ती जी मेमरी आहे ती मेमरी म्हणजे प्रायमरी मेमरी आहे. आणि जी सेकंडरी मेमरी आहे, 2 प्रकारच्या मेमरी आहेत, एक प्रायमरी मेमरी आणि सेकंडरी मेमरी. सेकंडरी मेमरी काय करते तर सेकंडरी मेमरीमध्ये आपण काय करतो, डाटा स्टोअर करतो. म्हणजे पेन ड्राईव्ह आलं, हार्ड डिस्क आली. आता प्रायमरी मेमरी म्हणजे कोणत्या प्रकार आहेत ते पाहूया आपण. एक स्टेप बाय स्टेप आपण जाऊया. प्रायमरी मेमरीमध्ये काय, रॅम आहेत आणि रोम आहेत. रॅम म्हणजे काय तर रँडम ॲक्सेस मेमरी. रॅम म्हणजे काय तर रँडम ॲक्सेस मेमरी. आणि रॉम म्हणजे काय तर रीड ओनली मेमरी. रीड ओनली मेमरी म्हणजे ती एकदा त्यात मेमरी स्टोअर केल्यानंतर ती परत बदलता येत नाही. ती मेमरी फक्त वाचता येते, त्यात बदल करता येत नाही. रँडम ॲक्सेस मेमरीमध्ये काय केलं तर तुम्ही त्यामध्ये मेमरी भरू शकता, परत वाचू शकता, रीड करू शकता. रँडम ॲक्सेस मेमरीमध्ये ते टेम्पररी मेमरी असते. आता रँडम ॲक्सेस मेमरीचे उदाहरण, रॅमचे उदाहरण कोणते आहे तर SD रॅम आहेत. तुम्ही कॉम्प्युटरमध्ये जे वापरले जातं ते SD रॅम आहे, S रॅम आहे, D रॅम आहे. अशा 3 प्रकारचे आहेत. S रॅम म्हणजे काय तर स्टॅटिक रॅम, ज्याच्यामध्ये फ्लिपफ्लॉप्सचा वापर केलेला असतो. फ्लिपफ्लॉपचा वापर करून ती मेमरी काय केली स्टोअर केली जाते.
त्याला काय म्हणतो, एस रॅम म्हणतो. डी रॅम म्हणजे काय, तर डायनॅमिक रॅम. डायनॅमिक रॅममध्ये काय केलं जातात, कॅपॅसिटरचा वापर केला असतो आणि कॅपॅसिटर चार्ज म्हणजे 1 आणि डिस्चार्ज झाला म्हणजे 0, याचा वापर करून 1 आणि 0च्या स्वरूपात डाटा स्टोअर केला जातो. तुम्हाला माहिती आहे की कॉम्प्युटरला फक्त 1 आणि 0च करत समजतं. मग 1 आणि 0 जर का समजत असेल तर तुमचा जे डाटा जो स्टोअर होणार आहे तो सुद्धा डाटासुद्धा कशाच्या स्वरूपात स्टोअर केला जातो, 1 आणि 0च्या स्वरूपात स्टोअर केला जातो. त्यामुळं फ्लिपफ्लॉपच्या सहाय्याने 1 आणि 0च्या स्वरूपात डाटा स्टोअर केला जातो एस रॅमने. डायनॅमिक रॅमने सुद्धा कॅपॅसिटरच्या सहाय्याने 0 आणि 1च्या स्वरूपात डाटा स्टोअर केला जातो. आणि एस डी रॅम, सिंक्रोनाइज्ड डायनॅमिक रॅम, सिंक्रोनाइज्ड डायनॅमिक रॅम याचा सुद्धा वापर केला जातो. त्याच्यामध्ये सुद्धा डाटा 1 आणि 0च्या स्वरूपात स्टोअर केला जातो. म्हणजे हे प्रायमरी मेमरीचे 3 प्रकार झाले, एक एस रॅम, डी रॅम आणि एस डी रॅम, ह्या 3 प्रायमरी मेमरीचे प्रकार झाले. रॉम हा बायोस सेटअपसाठी आपण वापरतो. रॉम जो आहे तो कॉम्प्युटरचा जो बायोस सेटअप असतो, तर बायोस सेटअपचा मेमरी स्टोअर करण्यासाठी रॉमचा वापर केला जातो, त्याच्यामध्ये बदल केला जात नाही. सेकंडरी मेमरी आहे. सेकंडरी मेमरीमध्ये फ्लॉपी डिस्क आहे. फ्लॉपी डिस्क आता सध्या वापरत नाहीत, कालबाह्य झालेली आहे. CD सुद्धा कालबाह्य होत चाललेली आहे. DVD सुद्धा कालबाह्य होत चाललेली आहे. आता पेन ड्राईव्ह, मेमरी कार्ड, हार्ड डिस्क ड्राईव्ह, ह्या ज्या आहेत मेमरी, त्याला काय म्हणतो आपण, सेकंडरी मेमरी. त्याच्यामध्ये तुम्ही प्रोग्राम स्टोअर करता, डाटा स्टोअर करता. म्हणजे मगाशी आपण जी ब्लॉक डायग्राम पाहिली त्याच्यामध्ये मेमरी आहे. मेमरीमध्ये काय, प्रोग्राम ठेवतो आपण आणि डाटा ठेवतो. मग मेमरीमध्ये प्रोसेसरला काम करण्यासाठी जी लागणारी मेमरी आहे ती रॅम, काम करताना जी वापरतो आपण ती प्रायमरी मेमरी वापरतो. आणि जी सेकंडरी मेमरी आहे ती सेकंडरी मेमरी म्हणजे तुम्ही डाटा स्टोअर करता. सगळं जे काही तुमचा डाटा आहे तो कायमस्वरूपी स्टोअर करण्यासाठी त्या मेमरीचा वापर केला जातो. हे झाले प्रायमरी मेमरी आणि सेकंडरी मेमरी. म्हणजे मेमरीसुद्धा स्टोअर करताना आपण काय करतो, 1 आणि 0च्या स्वरूपातच स्टोअर करतो. लँग्वेजसुद्धा जे आपण वापरतो तो लो लेवल लँग्वेजच कॉम्प्युटरला किंवा प्रोसेसरला समजते. ते कन्वर्ट करण्यासाठी आपण असेंब्लर आणि कंपायलरचा वापर करतो. आता बायनरी मेमरी जी आहे ती मेमरी आपण स्टोअर करतो, पण मेमरी किती स्टोअर केली ही आपण मोजतो. जसं आपण एखादा वस्तू किंवा एखादी किराणा माल आपण आणतो त्यावेळेस किलोमध्ये आपण आणतो, दूध घेताना लिटरमध्ये घेतो. तसं मेमरीचं एकक काय, म्हणजे किती मेमरी आपण स्टोअर करून ठेवलेली आहे ते समजणार कसं आपल्याला. तर त्याचं युनिट काय आहे, तर बीट्स आहेत. मग 1 डिजिटला काय म्हटलंय, 1 बीट म्हटलंय. 2 बायनरी नंबरच्या डिजिटला काय म्हटलंय, 2 बीट म्हटलेलं आहे. 3 नंतर 4 बायनरी नंबरला काय, 4 डिजिटला काय म्हटलेलं आहे, 4 बीट म्हटलेलं आहे. नंतर 2:7, 2चा 7वा घात म्हणजे 128 बीट आहे. 2:3 म्हणजे 8 बीट आहे, म्हणजे 1 बाईट आहे. 8 बीटला काय म्हणतो आपण, 1 बाईट म्हणतो. 1 डिजिटला काय म्हणतो, बीट म्हणतो. आणि 8 डिजिटला बायनरी नंबरला काय म्हणतो, 1 बाईट म्हणतो. नंतर 2:6 म्हणजे 64 बीट आहे. 2:8 म्हणजे 2चा 8वा घात म्हणजे 256, 256 बीट. नंतर 2चा 10वा घात 2:10 इक्वल टू 1024 बीट्स, म्हणजे 1024 बीट. 2चा 10वा घात त्याला आपण काय म्हणतो, 1 किलो बीट्स म्हणतो. त्याला काय म्हणतो, 1 किलो बीट्स, किंवा त्याला 128 बाईट्स म्हणतो आपण. त्याला आपण काय म्हणतो, 128 बाईट्स म्हणतो. 2:20 म्हणजे काय, 1 मेगाबाईट. नंतर 2:30 म्हणजे काय, 1 गिगाबाईट. आणि 2:40 म्हणजे 1 टेट्राबाईट. आणि 2:50 म्हणजे 1 पेटाबाईट. म्हणजे मेमरी मोजण्याचे हे एकक आहेत. आपण किलोबाईट आहे, 1 मेगाबाईट आहे, गिगाबाईट आहे, टेराबाईट आहे, पिटाबाईट म्हणतो आपण. किती डाटा आपल्याकडे आहे, किंवा पेनड्राईव्हची कॅपॅसिटी किती आहे, 8 GB पेनड्राईव्ह आहे आपण म्हणतो. मग GB जे आपण म्हणतो ते 8 GB म्हणजे काय, तर 2चा 3रा घात 30वा घात म्हणजे 1 GB आहे. 2चा 30वा घात म्हणजे 1 GB आहे. म्हणजे 2030वा घात एवढे नंबर्स आपण त्याच्यामध्ये स्टोअर करू शकतो. त्याला काय म्हणतो आपण, 1 GB म्हणतो. म्हणजे डाटा स्टोअर जे करतो, मेमरी जे आपण स्टोअर करतो, ते मेमरी स्टोअर करण्यासाठी कोणतं एकक वापरतो आपण, तर मेगाबाईट, किलोबाईट, गिगाबाईट, टेराबाईट आणि पिटाबाईट हे युनिट्स आपण वापरतो. हे झाले मेमरीचे युनिट्स. म्हणजे आपण जर का पाहिलं, हा
कॉम्प्युटरची ब्लॉक डायग्राम आपण पाहिली, त्या कॉम्प्युटरच्या ब्लॉक डायग्राममध्ये मेमरी हा घटक आपण पाहिला. आता CPU म्हणजे काय आपण माहिती घेतली, CPUची आपण ओळख करून घेतलेली आहे. CPUचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. मायक्रो प्रोसेसरचा आपण अभ्यास करणार आहोत. आपण इंट्रोडक्शन पाहतोय, म्हणजे मायक्रो प्रोसेसरची पूर्ण माहिती, रचना कशी आहे आणि त्याचं कार्य कसं चालतं हे माहीत समजून घेण्यापूर्वी मायक्रो प्रोसेसरला इनपुट काय देतो आपण, ते स्टोअर कुठं करतो, त्याला कोणती भाषा कळते, त्यात कोणते नंबर्स वापरलेले आहेत ते आपण पाहिलं. आता मेमरी पाहिलं आपण, नंतर CPUची माहिती घेतली, इनपुट आउटपुट डिव्हायसेसची आपण माहिती घेतली. आता यात राहिले बस राहिले. याच्यामध्ये काय राहिले तर बस राहिले. तर बसची माहिती घेऊया. बसचे 3 प्रकार पडतात. एक ॲड्रेस बस, डाटा बस आणि कंट्रोल बस. ॲड्रेस बस, डाटा बस आणि कंट्रोल बस. किती प्रकार पडतात? 3 प्रकार पडतात. आता हे जे बस म्हणजे काय, तर बस म्हणजे काय, केबल आहे. बस म्हणजे काय, केबल आहे. या चित्रामध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे. केबलचा संच आहे, वायरचा संच आहे, हे फ्लॅट केबल आहे. या केबलचा वापर करून डाटा एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेला जातो, म्हणजे वायर्स आहेत त्याच्यामध्ये. थोडक्यात म्हणजे याच्यामध्ये 8 वायर्स आहेत, त्याला काय म्हटलं आहे, 8 बीट डाटा बस म्हटलं आहे. म्हणजे एका वेळी 8 बीट्स दिल्या जातात एका टोकाकडून दुसऱ्या टोकाला. म्हणजे एका मेमरीकडून तुम्हाला प्रोसेसरला जर का 8 बीट द्यायचे असतील तर या 8 बीट बसचा वापर केला जातो. एका वेळी आपण 8 डिजिट आपण त्याला इनपुट देऊ शकतो, म्हणून त्याला काय म्हटलं आहे, 8 बीट बस म्हटलं आहे. किंवा 16 बीट, म्हणजे एका वेळी जर का 16 डिजिट्स आपल्याला बायनरीचे द्यायचे असतील तर 16 वायर्स लागतील आपल्याला. 16 या ठिकाणी वायर्स आहेत आणि 16 वायर्सचा संच आहे, त्याला आपण काय म्हटलं आहे, 16 बीट म्हटलेलं आहे. म्हणजे 16 बीटची बस आहे आपण म्हणतो. म्हणजे 8 बीटची बस आणि 16 बीटची बस. 8 बीट म्हणजे काय आणि 16 बीट कसे. मग अशी आपण पाहिलं 8 बीट कशाला म्हणतो, तर 8 बायनरी डिजिट्स आहेत त्याला आपण काय म्हणतो, 8 बीट म्हणतो. आणि 16 बायनरी डिजिट्सला आपण काय म्हणतो, 16 बीट म्हणतो. मग हे 16 बीट आणि 8 बीट हे बसचे प्रकार आहेत. मग हे बसमधून काय वाहून नेतो आपण, काय आपण माहिती नेतो, त्याच्यावरून त्या बसला नाव दिलेलं असतं. म्हणजे सर्व बस एकसारख्याच आहेत, त्याच्यामध्ये काय कंडक्टर्स आहेत, वायर्सच आहेत, परंतु त्या वायर्समधून कोणती माहिती जाते त्याच्यावरून त्या बसचं नाव पडतं. या बसमधून ॲड्रेस जातो, ॲड्रेसची माहिती जाते, म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, ॲड्रेस बस म्हटलेलं आहे. या बसमधून काय जाते माहिती, तर डाटा जातो माहिती, म्हणून त्याला काय म्हटलं, डाटा बस म्हटलेलं आहे. आणि या बसमधून माहिती जाते त्याला कंट्रोलकडून जे सिग्नल जातात त्याला काय म्हटलं, कंट्रोल बस म्हटलं आहे. म्हणजे कंट्रोल आदेश नियंत्रण करण्यासाठी जे सिग्नल जातात त्याला काय म्हटलं आहे, कंट्रोल बस म्हटलेलं आहे. म्हणजे बस एकच प्रकारची आहे, त्यात कंडक्टरच वापरलेलं आहे, वायर्स केबल्सच वापरलेले आहे, परंतु ते केबल्स कोणत्या कारणासाठी वापरलेले आहे त्याच्यावरून त्याचं नाव पडलेलं आहे, ॲड्रेस बस, डाटा बस आणि कंट्रोल बस. आता आपण या लेक्चरमध्ये आपण प्राथमिक माहिती घेतली, म्हणजे कॉम्प्युटरची ही ब्लॉक डायग्राम आहे. त्याच्यामध्ये काय आहे, मेमरी आहे, CPU आहे आणि इनपुट आउटपुट डिव्हाइस आहे, त्याला जोडण्यासाठी काय आहेत, बस आहेत. हे झाली कॉम्प्युटरची प्रायमरी माहिती झाली. आता आपण पुढच्या लेक्चरमध्ये आपण इन्स्ट्रक्शन सायकल म्हणजे काय, म्हणजे प्रोसेसर काम कसा करतो आणि प्रोसेसर कुठं वापरतो, आपण कशासाठी वापरतो, वर्क कसा करतो ते आपण पाहणार आहोत. धन्यवाद. बेस्ट लक.